नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 25 जुलै 2026 रोजी येत आहे देवशयनी आषाढी एकादशी आणि याच दिवसापासून पवित्र चातुर्मासाची देखील सुरुवात होत आहे. देवशयनी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात होऊन कार्तिकी एकादशीला या चातुर्मासाची सांगता होते. तर कार्तिकी एकादशीला देव उठणी एकादशी असं देखील म्हटलं जातं आणि ही येत आहे 20 नोव्हेंबरला, म्हणजेच या दिवशी पवित्र चातुर्मासाची समाप्ती होत आहे आणि यावेळी भगवान श्रीहरी विष्णू निद्रा अवस्थेतून उठतात. यामुळे या एकादशीला देव उठणी एकादशी असं म्हटलं जातं. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये 25 जुलै 2026 रोजी येणाऱ्या आषाढी एकादशीच्या दिवशी, त्याचबरोबर या दिवसापासून पवित्र चातुर्मासाला सुरुवात होत असल्यामुळे आपल्याला आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर होण्यासाठी, आपल्या मुलांना मनासारखा जोडीदार मिळावा, त्यांचा लक्ष्मीनारायणासारखा जोडा जुळावा, यासाठीच एक अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. 21 अखंड तांदूळ घेऊन, म्हणजेच 21 अखंड अक्षदांचा. आता हा उपाय कसा करायचा आहे, कोणती सेवा आहे, याविषयीचीच अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, तसेच हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात हे लिहायला अजिबात विसरू नका. आपली मुलं विवाह योग्य झाली की आईवडिलांना काळजी लागते ती आपल्या मुलांच्या लग्नाची. आपल्या मुलांचं योग्य वयात लग्न व्हावं, त्यांचा सुखाचा संसार व्हावा, ही सर्व आईवडिलांची इच्छा असते आणि त्यानुसार आपल्या मुलांसाठी स्थळ देखील पाहिलं जातं. परंतु अशा काही अडचणी निर्माण होतात ज्यामुळं मुलांच्या विवाहामध्ये विलंब होतो. परंतु काळजी करू नका. आपण जो आज उपाय करत आहोत, हा उपाय केल्यानं तुमच्या मुलांच्या विवाहातील सर्व अडथळे दूर होणार आहेत. आता उपाय आपल्याला करायचा आहे 25 जुलै 2026 रोजी येणाऱ्या आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी. आता तुम्हाला सकाळी देवपूजा करताना हा उपाय करणं शक्य झालं नाही तर संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला देवाजवळ दिवा प्रज्वलित करताना तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल. उपाय करताना आईवडिलांनी जर हा उपाय केला तर आपल्या मुलांचं नाव घेऊन हा उपाय करायचा आहे. तर एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित तिथी आहे. या दिवशी तुळशी माता भगवान श्रीहरी विष्णू यांच्यासाठी निर्जला व्रत करत असते आणि एकादशी तिथीला जर आपण कोणतीही सेवा, कोणताही उपाय केला तर भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी या दोन्ही देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. तर एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित असल्यामुळं भगवान श्रीहरी विष्णू यांना हळद अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळं सकाळी आपली मुलं आंघोळ करतात त्यावेळेला त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद, थोडेसे खडे मीठ, गंगाजल टाकायचं आहे आणि पंचगव्य असेल तर अतिशय उत्तम. यामुळं मुलांच्या शरीरावरील नकारात्मकता दूर होते, मन शांत एकाग्र होतं आणि त्यांच्या कुंडलीमध्ये असणारे दोष दूर होतात. गुरुग्रह आणि शुक्रग्रह बळकट होण्यास, मजबूत होण्यास मदत होते. त्यानंतर थोडीशी हळद ओली करून त्यांनी कपाळाला आणि आपल्या नाभीला लावायची आहे, म्हणजेच मुलामुलींच्या कपाळाला आणि नाभीला लावायचे आहे. त्यानंतर ह्या हळदीनं तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्यावर स्वस्तिक काढायचं आहे. उंबरट्यावरती हळदीनं लेपन करायचं आहे. हे सर्व आंघोळीनंतर मुलांनी करायचं आहे. मुलांना जर शक्य झालं नाही तर आईवडिलांनी करायचं आहे. तसेच घराच्या मुख्य दरवाजावरती आंब्याच्या पानाचं तोरण या दिवशी लावायचं आहे. त्याचबरोबर यात आंब्याच्या पानांवर हळदीनं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती अखंड अक्षदा चिकटवायच्या आहेत. आता आपल्याला उपाय करायचा आहे देवघरासमोर बसून. उपाय मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी देवपूजा करताना करायचं आहे. उपाय करण्यासाठी लागणार आहेत आपल्याला 21 अखंड अक्षदा, त्याचबरोबर 1 रुपयाचं नाणं, 2 विड्याची पानं, त्याचबरोबर 1 हळकुंड, लेकुरवाळा हळकुंड असावं, कुठेही तुटलेलं खराब झालेलं नसावं. त्याचबरोबर 1 लाल रंगाचा किंवा हळदीनं पिवळा केलेला धागा किंवा कलाव्याचा धागा तुम्ही घेऊ शकता. या सर्व वस्तू घेऊन देवघरासमोर बसायचं आहे. 1 सुपारी घ्यायची आहे. पूजेसाठी वापरतात तर ती सुपारी घ्यायची आहे, खाण्यासाठी वापरतात तर ती घ्यायची नाही. त्यानंतर देवघरासमोर बसायचं आहे. सर्वप्रथम तर देवघरासमोर 1 प्लेट ठेवायची आहे. त्या प्लेटमध्ये तुम्हाला 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे, त्यावर ही सुपारी ठेवायची आहे आणि या सुपारीला अभिषेक करून घ्यायचा आहे. कारण सुपारी हे गणपती बाप्पांचं विघ्नहर्त्याचं स्वरूप आहे आणि आपल्या मुलांच्या विवाहातील विघ्न दूर करण्यासाठी आपण या सुपारीचा उपाय करत आहोत. त्याचबरोबर 1 रुपयाचं नाणं हे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे, म्हणून याला आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर एका प्लेटमध्ये तुम्हाला
हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे किंवा कुंकवानं स्वस्तिक काढलं तरी चालेल. आणि त्या प्लेटमध्ये आपण जी विड्याची 2 पानं घेतलेली आहेत तर ती ठेवायची आहेत. या दोन्ही पानांवरती देखील तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे कुंकवानं. कुंकू थोडं ओलं करून घ्यायचं आहे आणि त्यानं स्वस्तिक काढायचं आहे. त्यावरती तुम्हाला 1 रुपयाचं नाणं, त्यानंतर जी सुपारी घेतलेली आहे ती, आपण जे हळकुंड घेतलेलं आहे ते आणि जो धागा घेतलेला आहे तर ते, या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत. त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्या देवघरामध्ये जी बाळकृष्णाची मूर्ती आहे तर ती ठेवायची आहे. बाळकृष्ण हे भगवान श्री हरी विष्णू यांचं स्वरूप आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असतेच. आणि जर बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीवर हा उपाय करू शकता. तर त्यानंतर एक झेंडूचं फूल घ्यायचं आहे, कारण भगवान श्री हरी विष्णू यांना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे. त्यामुळं बाळकृष्णाची सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आहे आणि बाळकृष्णाच्या मूर्तीजवळ तुम्हाला हे झेंडूचं फूल ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 21 अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत. मोजून अक्षदा घ्यायच्या आहेत, कुठेही तुटलेल्या, खराब झालेल्या, किडलेल्या नसाव्यात. त्यानंतर आपण ज्या ठिकाणी झेंडूचं फूल ठेवलेलं आहे बाळकृष्णाच्या मूर्तीजवळ, तर त्यावरती या झेंडूच्या फुलावरती तुम्हाला 1 अक्षदा अर्पण करायची आहे. आपण ज्या 21 अखंड अक्षदा घेतलेल्या आहेत तर त्यातील आणि एक मंत्र म्हणायचा आहे, ओम क्ली कृष्णाय गोविंदाय नमः असं म्हणायचं आहे. आणि 1 अक्षदा तुम्हाला या झेंडूच्या फुलावर अर्पण करायची आहे. त्यानंतर दुसरी अक्षदा घ्यायची आहे. त्यानंतर ओम क्ली कृष्णाय गोविंदाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि 21 अक्षदा या तुम्हाला झेंडूच्या फुलावर अर्पण करायच्या आहे. प्रत्येक अक्षदेला अर्पण करताना तुम्हाला मी हा मंत्र जो सांगत आहे तर तो म्हणायचा आहे, ओम क्ली कृष्णाय गोविंदाय नमः या मंत्राचा तुम्हाला 21 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर पानाचा विडा आपण जो ठेवलेला आहे तर तो उचलून उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे. त्यावरच्या सर्व वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला मी एक मंत्र सांगते तर तो मंत्र तुम्हाला 21 वेळा म्हणायचा आहे. ओम ब्रूम बृहस्पते नमः हा मंत्र तुम्हाला 21 वेळा म्हणायचा आहे. ओम ब्रूम बृहस्पते नमः, ओम ब्रूम बृहस्पते नमः या मंत्राचा तुम्हाला 21 वेळा या वस्तू हातात घेऊन जप करायचा आहे. तुम्हाला अक्षदा अर्पण करत असताना ओम क्ली कृष्णाय गोविंदाय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे, 21 अखंड अक्षदांसोबत. त्याचबरोबर आपल्याला या ज्या वस्तू आहेत त्या उजव्या हातामध्ये घेऊन ओम ब्रूम बृहस्पते नमः या मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधी जी काही अडचण आहे, जी समस्या आहे ती तुम्हाला या पानाच्या विड्यावरती ज्या वस्तू आहेत त्यावरती बोलून दाखवायची आहे. भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी, तुमची कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराजांना तुमच्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर हा जो पानाचा विडा आहे ज्या ठिकाणी ठेवलेला तर त्या ठिकाणी ठेवायचा आहे. आता आपण या अखंड अक्षदा आणि आपण या वस्तू घेतलेल्या या सर्व अभिमंत्रित केलेल्या आहेत आणि आपली जी काही समस्या आहे तर ती आपण या वस्तूंवर सांगितलेली आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा 108 वेळा भगवान श्री हरी विष्णू यांचं ओम नमो भगवते वासुदेवाय, तुमची कुलदेवता तसेच माता लक्ष्मी यांचं नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर या वस्तू तुम्हाला त्याच ठिकाणी ठेवायच्या आहेत. आता जरी तुम्ही संध्याकाळी हा उपाय करत असाल तरी देखील तुम्हाला हा उपाय झाल्यानंतर त्याची धूपदीप दाखवून पूजा करायची आहे आणि हळदी कुंकू व्हायचं आहे आणि या वस्तू त्याच ठिकाणी ठेवायच्या आहेत. दुसऱ्या दिवशी वार येत आहे रविवार, तर त्यावेळेला सर्वप्रथम तुम्हाला देवपूजा करून घ्यायची आहे, बाळकृष्णाची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर बाळकृष्णाला हळदीचा किंवा चंदनाचा टिळा लावायचा आहे. पुन्हा एकदा मुलांच्या कपाळाला आणि नाभीला हळदीचा टिळा लावायचा आहे. शक्य असेल तर मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला मी ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या दररोज टाकायच्या आहेत. त्यानंतर देवपूजा झाल्यानंतर आपण ज्या बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर झेंडूचं फूल ठेवून ज्यावर 21 अखंड अक्षदा अर्पण केलेल्या आहेत तर त्या 21 अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण जे हळकुंड, 1 रुपयाचं नाणं, सुपारी ठेवलेले आहे तर ते सर्व काही उचलून घ्यायचं आहे आणि जो धागा ठेवलेला होता तर तो धागा तुमच्या मुलांच्या हातामध्ये बांधायचा आहे, उजव्या हातामध्ये. बांधत असताना तुम्हाला या धाग्याला 7 गाठी मारायच्या आहेत आणि एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र असा आहे, ओम श्री क्ली गौरी शंकराय नमः या मंत्राचा 7 वेळा तुम्हाला जप करायचा आहे प्रत्येक गाठीनुसार आणि हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. पुन्हा मंत्र सांगते, ओम श्री क्ली गौरी शंकराय नमः. आता तुम्हाला जर हा मंत्र म्हणणं शक्य झालं नाही किंवा तुमच्या लक्षात राहिलं नाही तर आपण अगोदर या वस्तूंची जेव्हा पूजा केलेली होती, अभिमंत्रित केलेल्या होत्या, त्यावेळेला आपण ओम बृहस्पते नमः या मंत्राचा जप केलेला, तर तुम्ही हा मंत्र म्हटला तरी देखील चालेल. 7 गाठी मारताना तुम्हाला ओम बृहस्पते नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि आपल्या मुलांच्या हातामध्ये हा धागा, अभिमंत्रित केलेला धागा आहे तर तो बांधायचा आहे. त्यानंतर आपल्याला ज्या 1 रुपयाचं नाणं आहे
तर ते नाणं तुमचं जर व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता किंवा आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे, कारण 1 रुपयाचं नाणं हे लक्ष्मी स्वरूप आहे आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर राहावी, घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासू नये म्हणून आपण हे 1 रुपयाचं नाणं देखील यासोबत ठेवलेलं होतं. तर हे नाणं तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये व्यवसायाच्या ठिकाणी कुठेही ठेवू शकता. त्यानंतर उरलेल्या ज्या वस्तू आहेत म्हणजेच 21 अखंड तांदूळ, सुपारी आणि हळकुंड याचं तुम्हाला एक छोटीशी पोटली तयार करायची आहे. पिवळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे, नवीनच वस्त्र असावं, कपडा असावं आणि त्यामध्ये तुम्हाला या वस्तू बांधायच्या आहेत. एक प्लेट घ्यायची आहे जी आपण अगोदर घेतलेली त्याप्रमाणे. त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती ही देवघरामध्ये पोटली ठेवायची आहे आणि दररोज सकाळ संध्याकाळ देवपूजा करताना तुम्हाला या पोटलीवरती ओम ह्रूम बृहस्पते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. 21 वेळा जप करायचा आहे आणि या पोटलीची पूजा करायची आहे. या 21 दिवसात तुमच्या मुलांचा विवाह जमणारच आहे. या 21 दिवसांमध्ये जर तुमच्या मुलांसाठी मनासारखं स्थळ आलं तर त्यावेळेला जाताना तुम्ही ही पोटली सोबत घेऊन जायची आहे. त्यानंतर तुम्हाला ही पोटली देवघरामध्ये ठेवायची आहे. 21 दिवस तुम्हाला हा उपाय सलग करायचा आहे आणि 21 दिवसानंतर तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती ज्या ठिकाणी पिंपळाचं झाड असेल, उंबराचं झाड असेल किंवा केळीचं झाड असेल तर त्या ठिकाणी नेऊन मातीमध्ये ही पोटली पुरून ठेवायची आहे. किंवा तुम्हाला जर हे शक्य झालं नाही तर तुम्हाला ज्या ठिकाणी माता लक्ष्मीचं किंवा कोणत्याही देवीचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन ही जी पोटली आहे तर ती अर्पण करायची आहे. हा उपाय तुम्हाला 21 दिवसांनी करायचा आहे आणि हा उपाय जर तुम्ही सलग 21 दिवस केला म्हणजेच या पोटलीवर जर मंत्र जप केला तर या 21 दिवसांमध्ये तुमच्या मुलांसाठी मनासारखं स्थळ येणार आहे, मुलांचा सुखाचा संसार होणार आहे, लक्ष्मी नारायणासारखा तुमच्याही मुलांचा जोडा जमणार आहे. फक्त उपाय करताना मनापासून श्रद्धेने करायचा आहे. भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी आपली जी कुलदेवता आहे तिचं नामस्मरण करायला अजिबात विसरायचं नाही आणि कोणतेही उपाय सेवा करताना नुसते सेवा आणि उपाय करून चालत नाही तर त्याला मेहनतीची देखील तितकी जोड असायला हवी. म्हणजेच तुम्ही तुमच्या मुलांसाठी स्थळ पाहणं चालूच ठेवायचं आहे. तुमच्या मुलांचा विवाहाचा योग लवकरच जुळून येणार आहे. आणि हळकुंड, 21 अक्षदा, सुपारी या पोटलीमध्ये बांधल्यानंतर झेंडूचं फूल आणि जे विड्याचं पान राहिलेलं आहे तर ते तुम्हाला तुळशीमध्ये नेऊन ठेवायचं आहे किंवा कोणत्याही झाडाच्या कुंडीमध्ये ठेवलं तरी देखील चालेल, परंतु कोणाच्या पायाखाली येणार नाही अशा प्रकारे ठेवायचं आहे. आपण हे जे फूल आहे आणि जे विड्याचं पान आहे तर ते पोटलीमध्ये बांधू शकत नाही, कारण ही पान आणि फूल हे खराब होणार आहे आणि त्यामुळं आपण हे त्यामध्ये ठेवायचं नाही. तर तुम्ही तुळशीमध्ये नेऊन ह्या वस्तू ठेवायच्या आहेत. तर अशा प्रकारे आपण आज 21 तांदळाचा उपाय आपल्या मुलांच्या विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे. उपाय करताना तुम्हाला तुमच्या मुलामुलींचं नाव घेऊन तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे, या वस्तूंवरती मंत्र जप करायचा आहे. तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.